सादर करीत आहे श्रीपाद श्री वल्लभ कथा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अध्याय दुसरा। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी श्रीपादांच्या भेटीसाठी निघालेल्या शंकरभटाचे कथन। श्रीपाद प्रभूंची आपल्यावर कृपा व्हायची असेल तर आपण आपल्या षड्रिपूंचा पूर्णपणे त्याग करायला हवा। त्याचप्रमाणे मनाची शुद्धता राखायला हवी। शंकरभटास स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली होती, कारण कन्यकादेवीने त्यांना सांगितलं होतं की तू कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घे, मग तुझ्या जन्माचे सार्थक होईल। कुरवपुरी जाऊन कधी एकदा स्वामींच्या चरणांना स्पर्श करीन असे शंकरभटाला झाले होते। त्याच विचारात त्याला झोप लागली। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो त्याला आश्चर्याचा धक्काच बसला। तो एका उंच टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होता। तेथे स्वप्नात पाहिलेल्या सिद्ध योगींद्रांचा आश्रम नव्हता। त्यात योगींद्राच्या वचनामृताचा जो आस्वाद घेतला होता तो भ्रमच समजायचा की काय, असा त्याला प्रश्न पडला। त्याच्या मनात अनेक विकल्प येऊ लागले। सामान आवरून त्याने कुरवपूरचा प्रवास सुरू केला। दुपारपर्यंत प्रवास केल्याने त्याला आता खूप भूक लागली होती। वाटेत एक छोटेसे गाव लागले। त्या गावात कोणीही ब्राह्मण नव्हते आणि शंकरभट्ट ब्राह्मणाशिवाय अन्य कोणाकडेही जेवण घेत नसे। ते गाव गिरिजन लोकांचे होते। त्या गावातील प्रमुख शंकरभटाजवळ आला व त्याने शंकरभटाची विचारपूस केली। त्या वृद्ध गृहस्थाने शंकरभटास थोडी फळे व मध आणून दिला। शंकरभट्ट ती फळे खाणार इतक्यात एक कावळा आला व त्याच्या डोक्यावर बसून त्याला चोचीने मारू लागला। शंकरभटाने त्याला हाकलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ गेला। तेवढ्यात बाजूच्या झाडावरील आणखी 4 कावळे आले व शंकरभटाच्या डोक्यावर चोचीने जखमा करू लागले। शंकरभटाने कुणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असावी, म्हणून कदाचित त्याला कावळ्यांकडून त्रास भोगावा लागत असावा असे त्या वृद्धाला वाटले। शंकरभटाचे शरीर रक्तबंबाळ झाले होते व त्या कावळ्यांच्या मारापासून वाचण्यासाठी शंकरभट्ट पळू लागला। कावळे त्याचा पाठलाग करतच राहिले। तेव्हा शंकरभटाने श्रीपादांची मनोमन प्रार्थना केली व शंकरभट्ट समोरच असलेल्या औदुंबर वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला। त्याच्या शरीरास अत्यंत दुर्गंधी येऊ लागल्याने जवळपासच्या वारुळातून अनेक सर्प बाहेर आले व त्याला दंश करू लागले। सर्पाच्या दंशाने शंकरभट्ट जवळजवळ मृतप्राय झाला होता। कोणत्याही क्षणी मरण येईल अशी त्याची दयनीय अवस्था झाली होती। तोंडातून फेस येऊ लागला, हृदयाचे ठोके मंद पडू लागले। आता काय करणार, कोठे जाणार? सायंकाळ झाली होती। तेवढ्यात एक धोबी वाळलेले कपडे गाढवावर ठेवून त्याच मार्गाने आपल्या गावाकडे चालला होता। असहाय्य अवस्थेतील शंकरभटाकडे त्याचे लक्ष गेले व त्या धोब्याला त्या शंकरभटाची दया आली। मग धोब्याने त्याला गाढवावर बसून गावातील चर्मवैद्याकडे नेले। वैद्याने त्याला काही मुळ्यांचा रस काढून पाजला व सर्पदंश झालेल्या जखमेवर काही पाने बांधली व पिंपळाच्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला। पानांद्वारे हळूहळू अंगातले विष उतरू लागले। ती रात्र शंकरभटाने वैद्याच्या घरीच काढली। तो वैद्य दत्तभक्त होता। स्वतःच्या कुटुंबियासमवेत तो तन्मयतेने भजन म्हणत होता। त्या वैद्याचे नाव होते वल्लभदास असे होते। त्याला शंकरभट्टाची सारी दुर्दैवी कहाणी समजून आली। पिठिकापुरात बरीच विद्वान मंडळी होती, पण ती सर्व मंडळी कुतर्की व अहंकारी असल्याने श्रीपाद स्वामींचे खरे रूप जाणू शकली नाहीत।
शंकर भटाला चोच मारून जखमा करणारे जे कावळे होते ते पूर्वजन्मीचे हेच विद्वान पंडित होते. त्यांनी कधीही दानधर्म केलेला नाही व आपल्या पितरांचे भक्तिभावाने कधी पिंडदानही केले नाही. आईवडिलांना त्यांनी कधी सुखी ठेवले नाही. त्यांच्यावर कधी औषधोपचार केले नाहीत. त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञताच दाखविली. म्हणून ते विद्वान पंडित कावळ्याच्या जन्माला आले. श्रीपादांच्या नामस्मरणाने पावन झालेल्या भक्ताचे रक्त व सर्पाच्या व कावळ्याच्या रूपात असताना प्राशन केल्याने त्यांना उत्तम गती मिळणार होती, अशी पूर्वजन्माची सारी कहाणी वल्लभदासाने शंकरभटाला सांगितली. वल्लभदास पुढे म्हणाला की शंकरभट्ट लहान असताना विष्णूच्या श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगून विष्णूंच्या श्लोकाची थट्टा करीत असे. ही गोष्ट श्रीपादांना आवडली नाही. म्हणून व शंकरभट्टाने अहंकाररहित व्हावे याकरिता अपराधांची शिक्षा म्हणून शंकरभटाला गाढवावर बसून जाण्याचा प्रसंग खुद्द श्रीपादांनीच घडवून आणला. तात्पर्य: कर्मफळ कुणालाही भोगावेच लागते आणि भोग भोगल्यानेच ते संपतात आणि ते कुणालाही सुटलेले नाहीत आणि चुकलेले नाहीत. श्रोतेहो, माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.